सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच निवृत्तीबाबत सूचक विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर त्याची चर्चा झालीच, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही निवृत्तीच्या चर्चा झाडून होऊ लागल्या. कारण नरेंद्र मोदी देखील काही दिवसात 75 वर्षांचे होणार आहेत. आता मोदींनंतर पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. त्यासाठी विविध सर्वेही पुढे येत आहेत. मात्र यात आता काँग्रेसला भाजपचा पुढचा पंतप्रधान कोण व्हावा यात रस वाटू लागलाय. तर आता मोदींनंतर सर्वेत भाजपचा पुढचा पंतप्रधान कोण होणार आणि काँग्रेसनं यासाठी कुणाचं नाव सुचवलंय तेही पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर वयाची 75 वर्षे पूर्ण झाली की राजकीय निवृत्ती घेतली जाते असे संकेत भाजपमध्ये दिले जातात. मागील काही वर्षात अनेक बड्या नेत्यांबाबत हेच घडलं. त्यामुळे मोदींनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर एका सर्वेतून समोर आलं. यात केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांना पहिला, दुसरा आणि तिसरा या क्रमानुसार पसंती मिळाली. काँग्रेस नेत्यांनाही मोदींनंतर कोण या प्रश्नाबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली. एका आमदारानं थेट मोदींनंतर नितीन गडकरी यांचं नाव घेतले. त्यांनीच पंतप्रधान व्हावं अशी त्यांची इच्छा बोलून दाखवली. महाराष्ट्रातून तर नितीन गडकरी हेच नाव समोर येते. मात्र आता कर्नाटकातील सागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बेलूर गोपाळ कृष्ण यांनी उघडपणे गडकरींचं नाव घेतलंय. गडकरी हेच पंतप्रधान पदासाठी योग्य निवड आहेत. गडकरींना देशातील गरीब लोकांची अधिक चिंता आहे. देशात गरीब लोकांची संख्याही वाढत चालली आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. देशातील पैसा काही लोकांच्या हातात जास्त आहे. ही परिस्थिती पाहिल्यास गडकरी हेच पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती आहेत. तसा भाजप हायकमांडने विचार करायला हवा असं आमदार बेलूर बोलून गेले. दरम्यान नितीन गडकरी पंतप्रधान व्हावेत म्हणून संपूर्ण देशात अनेकदा चर्चा झाली. विशेष करून अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 272चा आकडा गाठता आला नाही. तेव्हाही आणि याआधीही नितीन गडकरी हेच पंतप्रधान होतील अशी चर्चा झाली. मात्र नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि गडकरींचं पंतप्रधानपद हुकलं. त्यानंतरही गडकरी भाजपचा एक गट घेऊन बाहेर पडणार आणि पंतप्रधान होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात बघायला मिळाल्या. मात्र तसं काही झालं नाही. आता पुन्हा एकदा मोहन भागवत यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यानं गडकरी हेच पंतप्रधान होतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे पुढे कोणत्या घडामोडी घडतायत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल.